हॅलो गाईज, नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे सर्वांना. तर मी आज चालली आहे त्र्यंबकेश्वरला, नाशिकला. तर तुम्ही माझ्यासोबत चला. हा व्लॉग आज जरा मोठा असणार आहे. सो माझा हा कदाचित फर्स्ट व्लॉग असेल असा मोठावाला. प्लीज सपोर्ट करा आणि सोबत राहा. इथे मी जनरलने चालले कारण माझं अचानक ठरलंय, त्याच्यामुळे रिझर्वेशन वगैरे सीट काहीच मिळाली नाही. तर बघूया, जे होईल ते होईल. जैसी हरी की इच्छा, जय भोलेनाथ. रिक्षाने ना पटपट स्टेशनला गेले, तरी पण ट्रॅफिकमुळे खूप उशीर झाला होता. ट्रेनमध्ये बसले, एक छोटंसं गोंडस बाळ मिळालं, त्याच्याशी खेळले आणि नंतर काय ट्रेनची वाट बघत बसलो. तर आता आम्ही सगळेजण वाट बघतोय ट्रेनची. बघूया, अजून ट्रेन आली नाही. मासी, कोणती ट्रेन जाने वाले हो? आम्ही त्र्यंबकला जातोय. हर हर महादेव. आता ट्रेन येणार आहे आणि आम्ही लेडीज कंपार्टमेंट शोधतोय, पण आम्हाला काही सापडत नाही. आता आम्ही ट्रेन मध्ये बसलो. लेडीज डब्बे में जेंट्स चढ गए आणि काय झालं, आम्ही लेडीज डब्यात चढत होतो आणि जेंट्स चढले यार, सगळे ओव्हरऑल जेंट्सने भरला. नंतर कशी आम्हाला सीट मिळाल्या, विंडो सीट भेटल्या. पार्वती पटे हर हर महादेव. सो ट्रेन सुरू झाले. आता फायनली आपला नाशिकचा प्रवास सुरू झाला है. हर हर महादेव. हमारा राजकुमार क्या कर रहा होगा पता है क्या? किसी और के साथ जीने मरने की कसम खा रहा होगा. दावत आने के बाद फिर आप गाना बोलोगे ना, मिथिला का कण कण खिला, जमाई राजा राम मिला. राम मिला, राम जैसा आना. तर आम्ही अख्ख्या ट्रेनभर एवढी मस्ती केलाय की नाही. हा एक 4-5 तासाचा प्रवास पण अविस्मरणीय. म्हणजे इतकी मस्ती केली आहे, इतकी धमाल केली आहे, तुम्हाला बघायलाच मिळेल. इतकी हसलो आहेत, इतकी भांडणं झाली आहेत या ट्रेनमध्ये. ह्या प्रवासात खूप 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 म्हणजे आमची नाही पण इतरांची भांडणं. भूख लगी आज. इसको खाती अभी जस्ट ट्रेन चालू है, इसको भूख भी लग गई. खा के नहीं आई क्या? कुछ नहीं खाई. दोपहर में खाई थी 12-1 बजे. तो मैंने भी दोपहर में ही खाया था. मैं इंसान हूँ, मेरे को भूख लग जाती है. अकेले अकेली खा. बिस्किट में क्या खाती है? रोटी बाजी लाने का. तो आप नहीं खाओगे ना बिस्किट? नहीं आप ना. नहीं खाओगे ना बिस्किट? बिस्किट आपके नाम का खाऊंगी मैं तो खा मैं लूँ गिर ना. जाऊंगी. मैं भी लाई हूँ. बिस्किट. हाँ, ये बॉटल गिरी देख. फायनली प्रवासाला सुरुवात झाली आहे. भांडणं सुरू झालेली आहेत. खाना शेंगदाणा खायला. शेंगदाणा खायला या. चांगली क्रीम वाली बिस्किट खा बेटा. अरे ले बाबू ले ले. तसं मी काय बिस्किट खाणार नव्हते, पण जरा जास्त जबरदस्ती करतायत. कोई जबरदस्ती नहीं कर रहा है, इसको भी खाना है. नाही, ये ले खा. ऑफ कॅमेरा मध्ये मला खूप जबरदस्ती केली, त्याच्यामुळे म्हटलं जरा मान ठेवूया. चांगली आहे ना. मी चांगली पण आहे आणि मी सांगलीची पण आहे. गाइस अभी ना यहाँ पे बहुत मस्त झगड़ा होने वाला था लाइव, पर वो आंटी ना झगड़ा नहीं. खूप गर्दी होती आणि ह्या गर्दीत ना एक आजी चढल्या होत्या हे झाड घेऊन. म्हणा सगळं भांडणे करतात. एक ही डब्बा लेडीज है तो इसलिए लड़ रहे हैं सब लोग खड़े खड़े. तो सरकार तुम्हें 2-3 डब्बा करो, एक ट्रेन. गाइस अभी ना झगड़ा हो रहा था. अच्छा, एक आंटी ना वो आगे चली गई, मैं आपको दिखाती हूँ. 4 डब्बा तो चाहिए नहीं चाहिए. कब आंदोलन करना है? लेडीज डब्बा सरकार लो. समझो जरा हमारी बात. लेडीज का बात समझो जरा. प्लीज ये दीदी के चैनल पे जाके सब्सक्राइब करो. मस्त मस्त खाना बनाती है दीदी. तुमची भाषा आहे. हम मुंबई से इधर आए. ह्या काकूंची ना एक लँग्वेजची मला काहीच समजत नव्हती. गाइस ही बघा झोपती आहे. उठ भी गई. आम्ही ना जनरलने जातो, तर आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं छान बसायला वगैरे मिळेल. पण भगवंताची कृपा, कारण भगवान का बुलावा आया था, बाबा का बुलावा था. ओ गप्प बसा, 2 वाजले रात्रीचे. इकडे आम्ही एक नवसाचा मुलगा ह्या टॉपिकवरून इतके हसत होतं. ते सांगतेच पुन्हा काय ते काय म्हणता आजी. आजी म्हणते गावात मेंढरं बसतात तशी माणसं बसले तिथं. बघा
तुम्हीच बघा अशी बसतात का मेंढरं ह्याच्यापेक्षा शिस्तानं बसतात. कोणी ओळखलं का या आजीला? हीच ती आजी व्हायरल. ए खाली बघून या रे, पोर आहेत खाली, तुडू नका पोरांना. તમે વડાપાવ જોયે છે? બરાબર બોલી ને? મેં को ગુજરાતી आता ना. सही बोली. तर तुम्हाला असा विचार पडला असेल ही लोक इतकी का हसतायत, एवढं काय होतंय? तर खरं तर काय झालं, एका आजींचा एका मुलाला पाय लागला होता. बरं तो मुलगा एकदम लहानही नाही, परंतु त्याची आई म्हणते की माझा हा 9चा मुलगा आहे, त्याला पाय नाही लागला पाहिजे. काय बोलावं मग आता? बायासले पडा ना तिथे. हे असे सगळेच पूर्ण ट्रेन हसत होते. कुछ समझ रहा है? भाषा समझ रही है तो हंसोगे. आंटी नींद से उठ गए. त्या काकी बिचारा विचारच करतात नक्की चालू काय. काकी कळतंय काय सुरू है? मैं जितना हंसने को नहीं मिला उतना इनके झगड़े सुन के हंसने को मिला है. मजा आ रहा है? आनंद. लेडीज डिब्बे में ज्यादा मजा आता है. हम लोग कभी अभी रिजर्वेशन नहीं करेंगे, हम लोग जनरल से ही जाएंगे. कितना भी पैसा आ जाए हम लोग जनरल में ही जाएंगे. हमको ये सब सुनना है. मासी बराबर ना? बराबर. अभी इधर कोई आवाज नहीं करेगा, अभी इंटरव्यू चालू है. सब लोग झगड़े बाद में करने का, ठीक है? झटपट फटाफट. नमस्ते. इकडे आमच्या काकूंचा त्या इंटरव्ह्यू झाला आणि इकडे पुन्हा भांडायला सुरुवात आणि अख्खी ट्रेन पुन्हा हसायला सुरुवात. इकडे ना ती मुलगी मला हेल्प करते, मला म्हणते दे इकडे मी काढते त्यांचा व्हिडिओ, तू बघ काय इकडे कसली भांडणं करतात ते. म्हणजे काय मज्जा आले ते ना बस. आजी तुमच्या पायाला पाय लागल्यावर काय त्रास होतो तेवढं सांगा. त्रास होतो. तुम्ही ओरडत होतात ना म्हणून काळजीपोटी विचारलं. आता समजून घ्या बाई तुम्ही. आता आराम करा. कुठं उतरणार तुम्ही? चाळीसगाव. बरं आम्ही त्याच्या आधी उठू. आम्ही एकच जाऊ. आरामात झोपा. 9चा मुलगा दाखव. हा आहे 9चा मुलगा. मोबाईल से पैसा कमावे काय कळत नाही. मोबाईल में डाल. उधर लेके ऐसे बोला सब्सक्राइब तो मेरे को पैसा मिलेगा. हे बघा आम्ही अजून उठलो नाही आणि अख्खी गर्दी भरली आहे का? फक्त आम्ही कधी उठतो आणि ही लोक कधी बसतात, पण अजून स्टेशन आलं नाही. फायनली आम्ही आता नाशिकला उतरलो आहोत. के मासी मजा मस्त आहे बोला. मस्त आहे. आता वाजलेत किती? 3:30. 3:27 आणि आता आम्ही नाशिकला उतरलोय. आम्ही फ्रेश होणार, नंतर जाणार त्र्यंबकेश्वर. ओके. आता आम्ही वेटिंग रूमला चाललो होतो. मुंबईला असताना कॅमेरा हातात पकडायची पण भीती वाटत होती लोकांमध्ये. इकडे हिम्मत करून कॅमेरा पकडून बोलते मी. गुड. इकडे आम्ही चार्जेस वगैरे विचारून सगळं फ्रेश वगैरे झालो. आता आम्ही रेडी झालोय. सो आता आम्ही निघणार आहोत. ओके. आम्ही झालोय रेडी. सो हाँ और वो भी ठंडे पानी से नहाए हम लोग. फ्रिज के जैसा ठंडा पानी था. बट रिजल्ट विल बी बेस्ट जब महादेव के दर्शन होंगे. नाशिकला लय भारी आहे खरं. थंडी लय म्हणजे लय लागली आम्हाला. इथे आम्ही बस वगैरे पकडली आणि बसलो गाडीत, पण इतकी झोप होती कारण झोप नव्हती 2 दिवसभर. सगळे झोपून गेले पण मला काही झोप लागली नव्हती. छान छान अभंग ऐकत ऐकत आम्ही चाललो दर्शनाला. आता थोड्याच वेळात दर्शन होणार आहे यार, काय खुश होते मी. नंतर छान छान असा टिक्का लावून घेतला. आता छान आम्ही फुलं वगैरे घेतले आणि चाललोय दर्शनाला. नुसता व्हिडिओ नका बघू, सबस्क्राईब करा चॅनल. टिक्का कसला मस्त वाटतोय. आता आम्ही चाललोय नॉर्मल लाईनमध्ये कारण चुकून आम्ही जात होतो VIP लाईनमध्ये, पण आता चाललोय नॉर्मल लाईनमध्ये. लाईन खूप जास्त होती यार. म्हणजे सकाळी 6:30ला आम्ही लाईन आहे आणि 11:30ला आम्हाला दर्शन मिळालंय. म्हणजे समजू शकता
किती मोठी लाईन होते, तरी आम्ही पहाटे गेलो होतो. आय नो तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक आणि शेअर पण करा. तुमचे छान छान कमेंट करा. हर हर महादेव द्या यार. कसलं भारी दर्शन झालंय. तुम्हाला पण करवते पुढे जाऊन. रांग बघा, रांग किती जास्त रांग आहे. हर हर महादेव. इकडे एवढी रांग असतानाही कंटिन्यू नामाचा गजर सुरू होत होता. गाइस अभी हम लोग लाइन में खड़े हैं, बहुत लाइन है. बहुत नींद आ रहे. महादेव दर्शन दे दो अभी, बस करो वरना आपकी भी शिकायत श्री जी से होगी. दर्शन करून घ्या. दर्शन इतकं सुंदर दर्शन, म्हणजे काय सांगू. हरे हरे महादेव. एवढी जास्त लाईन होती, एवढे सगळे 6-6 तास उभे होते, तरी पण काय थकतोय का आम्ही. थकायला जरा झालं, हर हर महादेव ऐकू आलं, पुन्हा जोशाने चालतोय, पुन्हा जोशाने उभे राहतोय. आणि तिथे ना बरेचसे असे राऊंड्स होते लाईनीमधले. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 7-8 अशा लाईनी किती वेळा फिरलो. आम्ही असे संतापलेलो की बस आता महादेवा, किती परीक्षा घेतोस आमची. इतकी कोण परीक्षा घेतो का. एवढं लहान बाळ आहे आम्ही यार, आणि ह्याची तू एवढी परीक्षा घेतोस, कसं चालतंय हे. पण तुम्ही नक्की महादेवाचं दर्शन करायला जावा. 4 घंटे से हमसे घूमे जा रहे हैं. महादेव हमको घुमा रहे सुबह से. महादेव छल करना कृष्ण का काम है, उनको ही करने दो. आप मत करो, आप सीधे रहो, आप भोले रहो. क्या है 4 घंटे से घुमा रहे, ऐसा कोई करता है काय. इकडे लाईन ना थांबली होती, त्यामुळे ना ऑलमोस्ट सगळे झोपून गेले होते बसल्याच. हे बघा आता तुम्हाला दिसेलच, हे असे सगळे झोपून गेलेले. नंतर जशी लाईन म्हणजे सुरू झाली, पुन्हा उठले. असं म्हणतात की आपण स्वतःच्या मनाने नाही जाऊ शकत दर्शनाला, त्यांचा एक निरोप लागतोच आपल्याला. हर हर महादेव. इकडे ना मी स्वतःलाच बघत होते आणि खुश होत होते. काय सुंदर दिसते यार मी, म्हणजे सेल्फ ऑब्सेस्ड आहे मी थोडीशी, आणि प्रत्येकाने असावं. राम राम कृष्ण कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. हेच ते मंदिर जे पाहायला आम्ही अवघे 6 तास उभे होतो लाईनीत. हे त्रिशूळ रिअलमध्ये म्हणजे समोरून इतकं सुंदर दिसत होतं. नंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये पूर्ण फुटेज वगैरे एकदम गाभाऱ्यातली काढायला अलाउड नव्हतं, सो अशी नॉर्मल फुटेज काढली आहे. कंटिन्यू हर हर महादेव, हर हर भोले, हर हर शंभू. इतकं सुंदर वातावरण ना, आणि इतकं मंत्रमुग्ध वगैरे झालंय. आता आम्ही चाललोय पुन्हा स्टेशनला. बघूया पुढे काय प्लॅन होता, अजून काय ठरला नाही, पण बघू. दर्शन झाल्यावर ना इथे नक्की थोडा वेळ बसा. इतकं छान वाटेल ना. खूप चांगलं वाटलं. म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत, एवढं छान वाटलं. आम्ही ऑलमोस्ट 6-1 तास लाईनीत उभं होतो. खूप त्यावेळेस असं होत होतं की कधी येते, कारण खूप झोप आलेली. 2 दिवस झोप नव्हती डोळ्याला. पण जसं मंदिर जवळ आलं, जसं दर्शन झालं, त्या फिलिंग्स एक्सप्रेस नाही होऊ शकत, ना करता येत, ना करू शकते मी, ना करणार आहे. बट म्हणजे जे पण काही होतं अमेझिंग. नक्की एकदा तरी विजिट करा त्र्यंबकेश्वरला. हर हर महादेव. नंतर इकडून थोडीशी सामान घेतलं, थोडीशी शॉपिंग केली, आणि ते बाजूला ना एक अजून छोटंसं महादेवाचं मंदिर होतं, तिथे गेलो. पुन्हा थोडंसं सामान घेतलं, आणि काय मग थोडंसं पेटपूजा करायला गेलो. त्याआधी छान देवीचं दर्शन घेतलं, छान टिक्का लावून घेतला. आणि काय, देवाची तर कृपा आपल्यावर आहेच, म्हणजे अपरंपार आहे देवाची कृपा. चला मग, भूक लागली असेल ना, या पेरू खायला या. हर हर महादेव करा आणि पेरू खावा. बरं, आणि दर्शन झाल्यावर आमचे अजिबात पाय दुखत नव्हत्या. आता आम्ही आलो जुन्या महादेवाच्या मंदिरात. हे मंदिर ॲक्च्युली खूप जुनं आहे. इकडे म्हणजे खूप वेगळी शांतता आहे. खूप छान दर्शन झालं इथे पण आमचं. बघा, दर्शनासाठी यावे, त्र्यंबकेश्वर नगरी काय हे माहीत करावे. हर हर महादेव. खूप खुश आहे. महादेवाचं छान दर्शन झालं, अनएक्सपेक्टेड प्रसाद मिळाला, आणि
महाराजांसोबत खूप छान वार्तालाप झाला आहे. म्हणजे एवढं छान सौभाग्य मिळालं. राधाराणीची कृपा, महादेवाची कृपा. खूप 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 धन्यवाद देवा, हा दिवस दाखवल्याबद्दल, हे जीवन दिल्याबद्दल, सर्व गोष्टींबद्दल खूप खूप धन्यवाद. अरे गणपती बाप्पा मोरया. या कुंडातील पाण्याची ना एक मान्यता आहे, म्हणजे कोणावरही काही निगेटिव्हिटी असेल, काहीही वॉट एव्हर इट इज, ब्लॅक मॅजिक किंवा तुमच्यातली निगेटिव्हिटी काहीही असो, ती असेल ना तरी ह्याने ती दूर होते. वा, हे दृश्य ना म्हणजे मी डोळ्यात सामावून घेतलं. आता आम्ही कुंडामध्ये जरा हातपाय धुतलेत. स्नान करणं काय पॉसिबल नव्हतं सध्याला, शक्य नव्हतं, कारण आम्ही तेवढे जोडी कपडे नव्हते आणलेले, पण आम्ही हातपाय धुतलेत. देवाची कृपा अशीच कायम राहते बस. इकडेच बाजूला ना हे महादेवाचं मंदिर आणि गोदावरी आईचं एक मंदिर आहे, तिथे नक्की व्हिजिट करा, छान दर्शन घ्या. मंदिर वा. आता फायनली आमचं सगळं दर्शन, स्नान, कुंड वगैरे सगळं झालंय. आता आम्ही चाललोय पुन्हा परतीच्या मार्गाला, पण बघू अजून प्लॅनमध्ये चेंजेस होऊ शकतात, बिकॉज इट्स माय ब्लॉग. मी जिथे असेल तिथे म्हणजे काही अनिश्चित गोष्टी घडू शकतात. सो स्टे ट्यून. बाय बाय. यू नो, लाईफ इज अनप्रिडिक्टेबल. खरं तर गोदावरीचं इतकं दर्शन वगैरे घ्यायचं काहीच कन्फर्म नव्हतं, कारण आमची ट्रेन होती, पण आई गोदावरीने मला तिचं दर्शन दिलं. तर फायनली आता आमचं सगळं दर्शन झालं आहे. गोदावरी, त्र्यंबकेश्वर सगळं झालं आहे. आता आम्ही फायनली चाललो आहे पुन्हा आमच्या घराला. सो बाय बाय बाय. चला, माझी ही ट्रिप तर खूप छान झाली आहे. देवाच्या कृपेने अशा अजून ट्रिप्स होऊ दे. आणि हर हर महादेव. प्लीज सपोर्ट मी. थँक्यू सो